महत्वाची बातमी 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होती असं म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी। 2014ला 147 जागा देण्यास तयार असतानाही 151 वर अडून बसले असं फडणवीसांनी म्हटलंय। ओम माथुरांच्या सत्कार समारंभात फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर सुद्धा टीका केली आहे। 151 जागांवर युवराज अडून बसल्यानं स्वतंत्र लढलो, 147 जागा लढल्या असत्या तर ठाकरेंच्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला असता असं त्यांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर राऊतांनी उत्तर दिलंय। जब भाई साहब महाराष्ट्र के प्रभारी के रूप में आए और वो समय ऐसा था कि जिस समय हमारे मित्र उस समय के शिवसेना के उनके साथ हमारी बातचीत चल रही थी और हम उनको ज्यादा जगह देने को भी तैयार थे। हमने शिवसेना को अल्टीमेटम दिया। हमने कहा अगर 147 पर आप लड़ना चाहते हो हम आपके साथ हैं, साथ में लड़ेंगे। हम 127 लड़ेंगे, हम दोनों के अच्छे चुनकर आएंगे, 200 से ज्यादा लोग चुनकर आएंगे। आपका मुख्यमंत्री बनेगा, हमारा उप मुख्यमंत्री बनेगा। पर शायद विधि का विधान यह भी था कि मुझे मुख्यमंत्री बनना था, इसलिए उन्होंने कहा नहीं, हमारे युवराज ने घोषणा की 151 की, एक सीट कम नहीं करेंगे। वो बिल्कुल कौरव वाले मोड़ में आ गए, 5 गांव भी नहीं देंगे। उन्होंने कहा 5 गांव नहीं देंगे तो श्री कृष्ण है हमारे पास, हम भी लड़ाई लड़ लेंगे। 2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची। हे त्यांचं ठरलं होतं युती तोडायची। चर्चेचं फक्त गुऱ्हाळ सुरू होतं। पण 2014 साली एका जागेवर 72 तास चर्चा झाली आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि हा सगळा खेळ पाहत होतो। पण मी एक नक्कीच सांगेन की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे होते। हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो। तेव्हा युती तुटल्यासंदर्भात करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती, पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार ती तुटली।